तिकडे मराठा, बंजारा आणि वंजारी समाजापाठोपाठ आता धनगर समाज सुद्धा एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक झालाय। यशवंत सेनेकडून धनगर समाजाची एसटी आरक्षणात अंमलबजावणी करून अध्यादेश काढला जावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कचेरी बाहेर सुंबरान आंदोलन सुरू केलंय। मोठ्या प्रमाणावर धनगर समाज या मोर्चात सहभागी झालाय। सध्या धनगर समाज हा एनटी प्रवर्गात आहे। एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज आता आक्रमक झालाय। सरकारने आरक्षण तात्काळ लागू न केल्यास मुंबईत धडकण्याचा इशारा या समाजाने दिलाय। दरम्यान बीड मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। मराठा समाजाच्या पाठोपाठ आता आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज देखील मोठ्या प्रमाणात वरती उतरल्याचं बघायला मिळत आहे। सध्या जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर मी उभा आहे। हातामध्ये आरक्षणाच्या मागणीचे फलक घेऊन या ठिकाणी धनगर बांधव आहेत ते या ठिकाणी सामील झाले। काय मागणी असणार? धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणासाठी आम्ही आज धनगर समाज बांधवच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आज धनगर समाज उतरलेला। या सरकारला आपल्या माध्यमातून आमचा इशारा आहे, धनगर समाज एसटीचं आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावं, नसता हे पिवळं वादळ मुंबईच्या दिशेने जाणार आहे। आपला या सरकारचा आमचा इशारा या सरकारला, कारण देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला धनगर समाजाचं आश्वासन दिलं होतं, परंतु या सरकारने आमचा विश्वासघात केला आहे। या सरकारने धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ लागू करण्यात यावी, नाहीतर येणाऱ्या काळात हे पिवळं वादळ मुंबईच्या दिशेने त्यांच्या घरासमोर, मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन केल्याशिवाय शांत राहणार। नक्की एकीकडे जे ओबीसी समाजाचे नेते आहेत लक्ष्मण हाके हे देखील कुठेतरी ओबीसी बांधवांच्या आरक्षण बचावासाठी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत, त्यांना काय सांग? नाही, निश्चितपणे हे बघा, शेवटी जे ते समाजाचा नेता असतो त्यांच्या माध्यमातून ती चळवळ करीत असतात, परंतु आपल्या माध्यमातून मला एकच सांगायचंय, धनगर समाज हा केंद्रात ओबीसी मध्ये आहे, राज्यात एनटी मध्ये आहे, आणि जे आम्हाला आरक्षण संविधानाने दिलं आहे ते एसटीचं आरक्षण आमच्या संविधानामध्ये आहे। म्हणून आपल्या माध्यमातून या सरकारला सांगायचं, जे संविधानाने दिलंय तेच आम्हाला एसटीचे आरक्षण देण्यात यावं।